18व्या लोकसभेचा निकाल लागला आणि देशामध्ये आता कोणाचं सरकार होईल कोणाचं होणार नाही. नरेंद्र मोदीजी यांना त्यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 293 जागा मिळाल्या असल्या तरी त्यांना स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करण्याइतक्या म्हणजे 272 जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे काँग्रेसने काही मोडतोड करावी का किंवा जोडतोड करावी का बाकीचे लोक एकत्र करून सरकार स्थापनेचा दावा करावा का अशा पद्धतीची चर्चा देशामध्ये सुरू आहे. मित्रांनो, या चर्चेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं किंवा आताच्या इंडिया आघाडीनं नेमकं या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे या विषयावर मी आज आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी राजीव पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, आपला देश अत्यंत पवित्र आहे, संपन्न आहे आणि एका मजबूत वैचारिक शिळेवर उभारलेला हा आपला भारत देश आहे. आपलं संविधान अत्यंत महत्त्वाचं आहे. संविधानातलं प्रत्येक कलम आणि कलम आपल्या देशाच्या प्रगतीसाठी, या राष्ट्राच्या मोठेपणासाठी, या राष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यातलाच एक भाग आहे निवडणुकांच्या माध्यमातून सरकारची स्थापना आणि सरकारच्या माध्यमातून 5 वर्ष लोककल्याणकारी कामं करणे किंवा लोकांचं संरक्षण करणे, देशाचं संरक्षण करणे वगैरे वगैरे या सगळ्या नागरिक शास्त्रातल्या आणि इतिहासातल्या गोष्टी आपल्याला पुन्हा मी नाही सांगत आहे. परंतु अशा पार्श्वभूमीवर की जेव्हा 2024ची निवडणूक लढताना मोदीजींच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात लढवली गेली. म्हणजे मोदीजी पक्ष फोडतात, मोदीजी विरोधी पक्षाचं महत्त्व ठेवत नाहीत, मोदीजी मनमानीपणे कारभार करतात, मोदीजी सामान्य माणसाचे प्रश्न ऐकत नाहीत किंवा अनेक प्रश्न जे आपण सातत्याने निवडणुकीच्या माध्यमातून लोकांच्या समोर मांडले आणि आम्हाला तुम्ही कौल दिला तर आम्ही काही वेगळ्या प्रकारचं काम करू अशा प्रकारचा शब्द देशातल्या जनतेला इंडिया आघाडीने दिला. आणि इंडिया आघाडी आता 234 जागेवर देशामध्ये निवडूनही आली. 234चा फिगर हा इंडिया आघाडीसाठी अत्यंत महत्त्वाचा फिगर आहे. गेल्या वेळच्या तुलनेमध्ये तो खूप मोठा फिगर आहे. आणि तरीसुद्धा सरकार स्थापनेसाठीचं जे आवश्यक असलेलं संख्याबळ आहे हे संख्याबळ देशातल्या जनतेनं मोदीजींना दिलेलं आहे. अर्थात सामान्य आणि साधा प्रश्न असा आहे की देशातल्या जनतेनं इंडिया आघाडीसाठी काय संदेश दिलाय? सोपा संदेश दिलाय की आपण विरोधी बाकावर बसलं पाहिजे. मग ते राहुल गांधी असतील, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा इंडिया आघाडीतली बाकी सगळी जी मंडळी आहेत ही सगळी असेल, अखिलेश असतील, यादव कंपनी असेल, ही सगळी मंडळी. देशानं काय सांगितलं? देशानं हे सांगितलं की ही एक वेळची जी संधी आहे हे पुन्हा एकदा आपण तिसऱ्यांदा मोदीजींना देऊया, परंतु तुम्ही सक्षमपणे मोठ्या संख्येमध्ये विरोधी बाकावर जागरूकपणे बसा. हा देशाचा मॅन्डेट आहे किंवा अशा पद्धतीचा कौल देशाने 2024च्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला या दोघांनाही दिलेला आहे. अशा परिस्थिती असताना काही लोक किंवा इंडिया आघाडीतली काही लोक किंवा देशातले काही जाणकार किंवा विद्वान पत्रकार यांनी गेल्या 1 दिवसापासून असं वातावरण सुरू केलेलं आहे की काँग्रेस पक्ष सुद्धा सरकार स्थापनेचा दावा करू शकतं किंवा इंडिया आघाडी सरकार स्थापनेचा दावा करू शकते. कशाच्या बळावर इंडिया आघाडी सरकार स्थापनेचा दावा करणार आहे? याचं जे उत्तर येतं ना ते उत्तर हे येतं की इतर पक्ष फोडावे लागतील किंवा इतर प्रादेशिक पक्षांचा पाठिंबा मिळवावा लागेल किंवा इतर लोकांना जोडून आपल्याकडे ओढून घ्यावं लागेल. आता ही सगळी मंडळी ज्यांना बहुमताच्या आकड्यासाठी जवळ घ्यायचं आहे ही मंडळी मोकळ्या मनाने स्वच्छ भावनेने काहीही न मागता इंडिया आघाडीकडे जाणार आहे का? अनेक अटी अनेक शर्ती ते ठेवतील. आम्हाला ही पदं पाहिजेत, आमच्यासाठी हे पाहिजे, आमच्या राज्यासाठी हे पाहिजे. म्हणजे नैतिक आणि अनैतिक या दोन्ही मागण्यांचा फार मोठा गट्टा पुन्हा या सगळ्या इंडिया आघाडीच्या समोर येईल आणि मग नाईलाजानं सरकार स्थापन करायचं आपल्याला. या एका ईर्ष्येनं किंवा या इच्छेखातर मोदीजींना पराभूत करायचं, मोदीजींना सरकारमधून हटवायचं, या एका गोष्टीसाठी जर आपण अनेक असभ्य तरतुदी करत असाल किंवा अनैतिक वर्तन तुम्हालाही जर भारतीय जनता पार्टीसारखं करावं लागणार असेल
तर मला व्यक्तिगत असं वाटतं किंवा या देशातल्या जाणकारांना ज्याचं देशावर प्रेम आहे पक्षापेक्षा, त्याला वाटतं की आपल्या देशाचं कल्याण झालं पाहिजे, आपल्या देशातली लोकशाही समृद्ध आणि मजबूत झाली पाहिजे, किंवा आपल्या लोकशाहीचं जे सौंदर्य आहे, सत्ताधारी आणि सक्षम विरोधक, हे सौंदर्य टिकलं पाहिजे, असं ज्या ज्या लोकांना देशातल्या वाटतं त्या लोकांना असं वाटतं की इंडिया आघाडीने समृद्ध भारतासाठी थांबलं पाहिजे याचा अर्थ सरकार स्थापनेचा कसलाही दावा इंडिया आघाडीने करू नये, किंवा सरकार स्थापनेसाठी ज्या पद्धतीचं संख्याबळ हवं आहे ते संख्याबळ मिळवण्यासाठी अनैतिक मार्गाचा वापर, जो वापर भारतीय जनता पार्टीने प्रत्येक राज्यामध्ये केला, जो वापर केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने विविध पक्ष फोडून केला, हाच वापर जर इंडिया आघाडी करणार असेल किंवा सरकार स्थापनेसाठी इंडिया आघाडीतल्या काही लोकांना अशा पद्धतीचं काम करावं असे स्वप्न पडत असतील, तर भारतीय जनता पार्टीमध्ये आणि राष्ट्रीय इंडिया आघाडीमध्ये काय फरक असणार आहे? लोकांनी लोकशाहीचं आपण नेहमी कौतुक करतो किंवा इंडिया आघाडीने जनतेच्या समोर जाऊन सांगितलंय की आम्हाला लोकशाहीचं रक्षण करायचं आहे, आम्हाला संविधानाचं रक्षण करायचं आहे, आणि संविधानाने सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे आम्हाला हे राज्य, हे देश आपला पुढे घेऊन जायचं आहे, हे आपण सांगितलंय ना. मग संविधानाच्या रक्षणासाठी आणि लोकशाहीच्या पावित्र्यासाठी कसल्याही प्रकारचं अनैतिक वर्तन, अनैतिक या अर्थाने की ज्या राजकीय तडजोडी आपण करतो, पक्ष फोडतो किंवा विविध आमुष्य दाखवून दुसऱ्या पक्षाने आपल्यासोबत घेतो आपला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी, अशा पद्धतीचं काम इंडिया आघाडीने अजिबात करू नये. नाही 5 वर्ष सरकार स्थापन करता आलं तर काही फरक पडत नाही. जे काम महाराष्ट्रामध्ये एका नेत्याने केलं आणि त्याचे परिणाम तो भोगतोय, असं काम इंडिया आघाडीने करू नये. इंडिया आघाडीने शांतपणे राहावं. उलट पक्षी एक जबाबदार विरोधी पक्ष काय असतो, विरोधी पक्ष नेता जो कोणी होईल उद्या, त्याने आणि त्याच्या सोबत असलेल्या सगळ्या विरोधकांनी अत्यंत मजबूतीने सभागृहामध्ये उपस्थित राहून सभागृहाची गरिमा टिकवून आपल्या लोकशाहीला साजेस आणि लोकशाहीने जी अवध तुमच्या हातामध्ये दिले, जी शस्त्र तुमच्या हातामध्ये दिलेत लोकशाही मार्गाची, त्या मार्गानं आपण सरकारच्या धोरणावर टीका टिप्पणी केली पाहिजे, आंदोलन केलं पाहिजे, सरकारच्या निर्णयाला विरोध कडाडून केला पाहिजे, सरकार घेत असलेल्या प्रत्येक धोरणावर, निर्णयावर अंकुश ठेवला पाहिजे. हे काम मला वाटतं आत्ताच्या इंडिया आघाडीतल्या लोकांनी अत्यंत सक्षमपणाने करून दाखवावं देशासोबत आणि सांगावं पुढच्या निवडणुकीमध्ये, येणाऱ्या 5 वर्षाच्या निवडणुकीमध्ये, की तुम्ही आमच्यावर जी जबाबदारी दिलेली होती विरोधी पक्षाची, ती जबाबदारी आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे आणि विरोधी पक्षाच्या जबाबदारीला कलंक लागेल अशी कुठलीही गोष्ट 5 वर्षामध्ये आम्ही केली नाही. अशा प्रकारची भूमिका उद्या लोकांच्या समोर घेऊन जावी आणि लोकांना सत्तेसाठी कौल मागावा. ही लोकशाही आहे किंवा आपल्या संविधानाला हे अभिप्रेत आहे, लोकशाहीला हे अभिप्रेत आहे की अशा पद्धतीचं काम भारतामध्ये घडलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीचं काम केलं त्याच पद्धतीनं, त्याच मार्गावरून आपण जर जाणार असू तर मला वाटतं आपल्यातून त्यांच्यामध्ये काहीही फरक उरणार नाही. यासाठी केंद्रातल्या आत्ताच्या इंडिया आघाडीच्या नेत्यांनी चंद्राबाबू नायडूंना फोन करणे, आमच्याकडे येता का म्हणून विचारणे, किंवा बिहारमध्ये नितीश कुमारांना आमच्याकडे येता का, आम्ही तुम्हाला हे देऊ, असल्या गोष्टी जर पुन्हा आपण करत राहिलो तर मला वाटतं ते अत्यंत चुकीचं ठरेल. गेल्या 10 वर्षामध्ये 3 गोष्टीचं खूप मोठं नुकसान झालं मित्रांनो. ते नुकसान झालंय, 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्याचं जे नुकसान झालंय ते महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एकता, एकात्मता आणि धर्मनिरपेक्षता. 5 वर्ष झाली ना हा शब्द ऐकून, तुम्हाला 10-15 वर्ष तर झालीच ना, परंतु याच 3 शब्दांवर आपला देश स्वातंत्र्यापासून आज तागायत पुढे आलेला आहे. आपला देश एकसंघ राहिला पाहिजे, देशामध्ये एकात्मता असली पाहिजे, विविधतेतील एकता जी आपल्या देशाचं सौंदर्य आहे हे सौंदर्य टिकलं पाहिजे, भाषा टिकल्या पाहिजेत, सर्व धर्म टिकले पाहिजे, सर्व धर्मांचा सन्मान झाला पाहिजे, सर्व नागरिकांचा सन्मान झाला पाहिजे आणि सर्वांचा मिळून भारत ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना, जुनी संकल्पना पुन्हा वाढीस लागली पाहिजे. अमक्या धर्माचा, अमक्या विचाराचा, तमक्या ही जी फोडाफोडीचं राजकारण आहे, देशातल्या लोकांची मनं दुभंग करण्याचं जे राजकारण आहे, लोकांना धर्माच्या नावावर आपल्या पक्षाच्या स्वार्थासाठी
वाटण्याचं जे काम राजकीय पक्षाकडून होतं, हे काम आता तरी निदान थांबवलं पाहिजे. आपल्याला महासत्ता बनायचं आहेच, मग ते मोदीजींच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमध्ये आपण बनू की उद्या येणाऱ्या राहुल गांधींच्या सरकारमध्ये बनू, कोणी असतील ते आपलेच आहेत, ही भावना मात्र देशातल्या राजकीय पुढाऱ्यांनी किंवा राजकीय नेत्यांनी, राजकारणात काम करणाऱ्या सगळ्या लोकांनी लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला आता राजकारणाची पटडी या 2024च्या निवडणुकीपासून बदलायची आहे. ज्या मार्गावरून भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सहयोगी पक्ष गेले, त्या मार्गावरून आपल्याला पुन्हा जायचं नाही आणि चुकीच्या पद्धतीचं कुठलंही काम आपल्याला करायचं नाही. तुम्ही लोकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, इंडिया आघाडीने देशातल्या जनतेला एक मोठी हाक दिली आहे की लोकशाहीसाठी आणि संविधान वाचवण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा. तुमच्यावर हीच जबाबदारी टाकली आहे. लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी विरोधी पक्षावर आहे, संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी विरोधी पक्षावर आहे. भले त्यांच्याकडे 234 संख्याबळ असेल, 234 खासदारांचं संख्याबळ 543 च्या सभागृहामध्ये, हे काही छोटं नाही आहे, कमी नाही आहे, प्रचंड मोठं आहे. सभागृह भरून जाणारं हे संख्याबळ आहे आणि अशा पद्धतीचं संख्याबळ देशातल्या जनतेनं आता इंडिया आघाडीला दिलेला आहे. त्यामुळे एनडीए प्रमाणेच आपली वाटचाल व्हावी, आपण मोडतोड करून सरकार स्थापन करावं, अशा प्रकारचे स्वप्न राहुल गांधींनी बघू नयेत, मल्लिकार्जुन खरगेंनी बघू नयेत किंवा त्यांच्यासोबत असलेली बाकी इतर पक्षाची मंडळी आहेत, सपाचे नेते असतील किंवा बाकी सगळ्या इतर पक्षाचे नेते असतील, त्यांनी कधीही असल्या पद्धतीचं स्वप्न बघू नये. लक्षात ठेवा, देश एका वेगळ्या मार्गाने चाललेला आहे. देशातली जनता देशातल्या सरकारपेक्षा, देशातल्या राज्यकर्त्यापेक्षा अधिक हुशार होत चाललेली आहे. महाराष्ट्राच्या निकालाकडे जर संपूर्ण देशाने डोळसपणानं पाहिलं तर संपूर्ण देशाला एक खूप मोठा संदेश देणारी ही निवडणूक महाराष्ट्राची ठरणार आहे. की कसल्याही पद्धतीचा अतिरेक, कसल्याही पद्धतीचं अनैतिक वर्तन हे अजिबात जनता खपवून घेत नाही, हे महाराष्ट्रातल्या जनतेने सिद्ध केलेलं आहे. आपण दुसऱ्याचे पक्ष पडून आपलं सरकार जेव्हा स्थापन करतो तेव्हा जनता आपल्याला सरकार स्थापन करण्या इतकं सुद्धा संख्याबळ देत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आपण नेहमी म्हणत असतो लोकशाहीमध्ये लोक ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे आणि राज्यकर्त्यांनी लोकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न कधी करू नये. मी काही उदाहरणं मित्रांनो असं जाता जाता आपल्याला सांगून जातोय की मी काही उदाहरण आपल्याला सांगतो की महाराष्ट्रामध्ये अशी काही मंडळी 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेली आहेत की ज्यांच्याकडे 4-5 लाखापेक्षा अधिक पैसे सुद्धा नव्हते. त्यांच्या मित्रांनी पट्ट्या करून पैसे जमवून 20-25-30 लाख रुपयेपर्यंतचा पैसा त्याने जमवला. परंतु मी अशी मंडळी निवडून आली, लोकांना अशा मंडळीने निवडून दिले ज्यांच्याकडे पैसा नाही, ठणठण पाळ आहे खिशांचा, अशा लोकांना जनतेने निवडून दिलेला आहे. पण ज्यांनी 150 कोटी रुपये खर्च केले, 150 कोटी रुपये खर्च केले, अशा प्रचंड मोठ्या पैसेवाल्याला या देशातल्या, या राज्यातल्या जनतेने नाकारलंय मित्रांनो. की एका विधानसभा मतदारसंघामध्ये 15-20 कोटी रुपयाची उधळण करणारी मंडळी पराभूत झाली आहे आणि ज्याने एखाद्या विधानसभा मतदारसंघामध्ये 50,000पेक्षा अधिक रक्कम खर्च केली नसेल, असा व्यक्ती सुद्धा महाराष्ट्राच्या, देशाच्या संसदेमध्ये खासदार म्हणून या राज्यातल्या जनतेने निवडून दिलेला आहे. याचा अर्थ जनता पैशावर भुलते किंवा पैशाच्या मागे जाते किंवा पैसे देऊन काही घडतं यावर माझा स्वतःचा विश्वास नाही आणि तुम्ही सुद्धा अशा गोष्टीवर भविष्यामध्ये विश्वास ठेवू नका. देश आपला वैचारिकदृष्ट्या बलवान होत चाललेला आहे, वैचारिकदृष्ट्या समृद्ध होत चाललेला आहे. भारताच्या लोकशाहीचं हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की भारताची जी वैचारिक बैठक आहे, ही बैठक आता अधिक उंचीच्या दिशेनं झेपावते आहे. त्यामुळे अत्यंत सावधपणे राज्यकर्त्यांना, सरकारी पक्षाच्या राज्यकर्त्यांना आणि विरोधी पक्षातल्या लोकांना सुद्धा भविष्यामध्ये गेलं पाहिजे. आज माझी आणि काही मंडळींची जनभावना हीच आहे की राहुल गांधी किंवा त्यांच्या सगळ्या इंडिया अलायन्सच्या लोकांनी सरकार स्थापनेसाठी अनैतिक मार्गाचा वापर कधीही कसल्याही पद्धतीचा करू नये. ते फार मोठं पाप ठरेल. किंवा लोकशाहीमध्ये लोकांनी जो तुम्हाला कौल दिलाय, मॅन्डेट दिलाय, त्याचा सुद्धा तो विश्वासघात ठरण्याचा शक्यता आहे. तुम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी लोकांनी कौल दिलेलाच नाही, कुठल्याच किमतीत दिलेला नाही. त्यामुळे तुम्ही विरोधी बाकावरच बसलं पाहिजे आणि विरोधी बाकावर बसताना जागरूकपणे बसलं पाहिजे. त्यासाठी
इंडिया आघाडीने समृद्ध भारतासाठी थांबलं पाहिजे. आज इतकंच. अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.